छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात महाराणी चौकाजवळ आपण सर्वजण मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी 5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बसले होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होते। त्यांनी जे 8 मागण्या केल्या होत्या त्या 8 मागण्यांमध्ये 6 मागण्या त्या ठिकाणी आज पूर्ण झालेल्या आहेत आणि काही मागण्याच्या 2 मागण्या राहिल्या तर त्याच्यावरती सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे। परंतु प्रामुख्याने त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेटची जी एक मागणी होती ते त्या ठिकाणी त्याचा तत्काळ GR काढून सरकारने त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे। साताऱ्याचं जे गॅजेट आहे त्यामध्ये 1 महिन्यानंतर त्या ठिकाणी त्यामध्ये अंमलबजावणी करू असं शासनाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मराठी समाजासाठी जे काही आंदोलन या पाठीमागे झाली 8 वेळा आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये जे काही आपल्या मराठी माणसांवरती गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्याचं काम शासनाने त्या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी आज मागे घेण्याचं कबूल त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी आपल्या मराठी बांधवांचे त्या ठिकाणी आत्महत्या काही बांधवांनी त्या ठिकाणी केलेल्या काहींना त्या ठिकाणी प्राण गमावा लागला होता। त्या कुटुंबातील त्यांना कोणातरी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी घ्यावं अशी एक प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी केली होती। त्या मागणीला सुद्धा त्या ठिकाणी सरकारने प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या कुटुंबातील ज्यांची काही त्या ठिकाणी कुटुंबातील मृत पावले होते त्या कुटुंबांना सुद्धा काहीतरी आर्थिक मदत करावी त्यासाठी सुद्धा मागणी केली होती। त्या मागणीचा सुद्धा सरकारने त्या ठिकाणी विचार केलेला आहे। खऱ्या अर्थानं मनोजदादा जरांगे पाटलांनी जी भूमिका सातत्याने 2 वर्षापासून या मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून मांडली। अनेक वेळा आपण मराठा समाजाची आंदोलनं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत। शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलनं त्या ठिकाणी केली कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आणि आज 5 दिवस सुद्धा मुंबईमध्ये त्या ठिकाणी मोठ्या मराठी बांधव त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता आणि त्या आंदोलनात आज सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबा दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या मागणीला यश त्या ठिकाणी सरकारला सुद्धा त्या ठिकाणी झुकावं लागलोय आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या। अशा प्रकारे आपल्या मराठ्यांचा क्रांती सूर्य म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातील मनोजदादा जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेत कधी त्या ठिकाणी सरकारला कुणाला मॅनेज न झालेला माणूस आणि म्हणून सर्व समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहिला। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजींचा मावळा म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांनी जी समाजासाठी भूमिका घेतली त्या भूमिकेचे आपण सर्वांनी समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि समाज सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे सातत्याने ठिकाणी राहिलेला आहे आणि आज त्या आंदोलनाला यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण सर्वजण त्यांच्या त्या ठिकाणी जे आपल्या आंदोलनाला यश मिळाले तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला। आपल्या सर्वांचं या ठिकाणी आंबेगाव तालुका मराठा समाजाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं मनोजदादा जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला त्या ठिकाणी जे यश प्राप्त झालेले त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो या ठिकाणी सांगतो। जय मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय।